बोरफळ येथील डिझेल व पेट्रोल विक्री अवैध धंदे बंद करण्याबाबत वाघाची टोळी या संघटनेमार्फत लातूर पोलीस अधीक्षक यांना विनंतीचा अर्ज करण्यात आला आहे। वरील विषयी विनंती करण्यात येते की बोरफळ येथील आशा कार्यकर्त्या सिंधू महादेव सुरवसे यांनी डिझेल आणि पेट्रोल विक्रेते हनुमंत कुंडलिक ढोले यांना व्यवस्थित सांगत असल्यास हनुमंत कुंडलिक ढोले यांनी आशा कार्यकर्त्या सिंधू महादेव सुरवसे यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचा मुलगा पुण्याला राहत असून ते दोघे पती-पत्नी पायाने अपंग असून त्यांची देखभाल करण्यासाठी घरामध्ये कोणीही नसल्यामुळे आम्ही आणि आमची संघटना यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। तरी गावातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे ही नम्र विनंती। आशा कार्यकर्त्या सिद्धू महादेव सुरवसे यांनी न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। वाघाची टोळी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशोदीप सुरवसे पाटील यांनी विनंती तक्रार अर्ज दाखल केला आहे।